आम्ही दिवसभर बसमध्ये बसून आता फायनली इथे पोचलेलो आहोत आणि तुम्हाला नजारा दाखवतो गाईस. इकडे तो रायगड, खाली आमची बस आणि ही आमची राहायची व्यवस्था. भले काम चालू असलं तरी आपल्याला त्यांनी ग्राउंड फ्लोअरला सगळं राहायला वगैरे चांगली व्यवस्था केली. दीपेशने ऑलरेडी उषा वगैरे लपवून ठेवलेल्या आहेत. उषा अशा जागी लपवून ठेवल्यात की जिथे कोणी विचार पण करू शकत नाही. रात्री झोपायला बाकी काय मिळालं नाही तरी चालेल, पण उशी महत्वाची आहे. मी सुद्धा घरून गोधडी घेऊन आलोय, माझी स्वतःची चादर तर मी पण आणलेली आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत पाचाडला, जिथे जिजामातांची समाधी बघायची आहे. इथे बस आता निवांत शांत बघून जरा बरं वाटतंय, कारण मगाशी बसने खूप घाम काढलाय. ते थोड्या वेळाने तुम्हाला रोपवेचा पण नजारा दाखवतो. इथे तारा दिसतात, तुम्हाला कॅमेराच्या ह्याच्याने दिसत आहेत की नाही माहीत नाही, पण रोपवे ये जा करतानाचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्याचा एक शॉर्ट पण टाकणार आहोत आम्ही. इथे आता रोडच्या बाजूने आपली राहायची व्यवस्था. आतमधून तुम्हाला आम्ही घेऊन जातो की आतमधून नजारा कसा. चला तर मग आपला रूम आतमध्ये कसे आहेत ते बघूयात. सगळ्या रूममध्ये आपण फेरी मारूयात एक एक करून. नुकताच इथे डबे खायला बसलो होतो. इथे आमचे डबे खाऊन झाल्यानंतर ही गॅग आत्ता बसली आहे सगळे डबे खायला. असला लाल फडका आणि त्याच्यात त्या 5 सुपाऱ्या. हा तर देव म्हणजे 5 सुपाऱ्या. ते आपल्या कधी सणासमोराच्या टायमाला पूजायच्या, त्यांना सोडून हां पूजा करायची असं होतं. आणि तो एक पैसा, आता तो पैसा तोही एक होता आणि त्या शिवराया पण होते महाराजांच्या, म्हणजे तांब्याच्या होत्या. आता त्या पुजारी कोण दिलं. तर मित्रांनो आता रात्री झाली आहे, बघू शकता खूप अंधार पडला. इथे वरती हा रायगड किल्ला आहे आणि आम्ही चाललोय पाचाडला जिजामातांची समाधी बघायला. आम्ही इथे एवढे दिसतो तिथे आपण आम्ही 6 जणच फक्त इथे चाललोय खाली, कारण बाकीचे सगळे वरती आहेत. आम्ही त्यांच्या पुढे निघालो. माझा प्रॉब्लेम असा होतो की मी टॉर्च इथे करतो, मला समोरचा रस्ता दिसत नाही. ओके, समोर बघू शकता कसा अंधार आहे, काहीच दिसत नाही. हे खाली जे गाव आहे त्या गावात चालत चाललोय पूर्णपणे. आता असा अंदाज आहे की येऊन जाऊन 4 ते 5 किलोमीटर आहे अंदाज. गाडी येते एखाद दुसरी, बाकी सगळीकडे अंधारच अंधार. तर मित्रांनो इथे आता 7:44 झाले आणि ती मासाहेबांची जी समाधी आहे ती 8ला बंद होणार आहे. इथून 1 किलोमीटर आम्हाला जायचं. आमची गँग मागेच राहिली, त्यांना माहिती नाही की किती वाजता बंद होणार आणि आम्ही ते बघूनच येणार. त्याच्यामुळे सगळे तिकडे सगळे आम्ही धावत चाललोय. हार मानणार नाही मित्रांनो. 8ला बंद होते. आम्ही इथे पोहोचलेलो समाधीजवळ आणि तिथे येऊन समजलंय की 6 वाजता बंद झाली आहे. त्यांचा असा नियम आहे की 5ला बंद होतं. पण लोक येतात म्हणून त्यांचं म्हणणं थोडं 1-2 तास डिले करतात ते. ओके, तर ठीक आहे. आता असं आलोय तसंच आम्हाला आता परत जावं लागणार आहे. तर फायनली मित्रांनो इथे सगळं आवरून इकडे वरती रायगड दिसत असेल. रायगडाच्या पायऱ्यांकडे जायला निघालो सर. मोजून आम्ही 8-9 जण आहोत. बाकी सगळे नेहमीप्रमाणे मागेच राहिले. पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन, कंटिन्यू राहा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमचा काही अनुभव असेल रायगडावरचा तर तो नक्की कमेंटमध्ये शेअर करा. चला मग रायगड चढूयात. म्हणजे संपूर्ण एक गावच वर होतं वसलेलं. आणि मग अशा वेळेला सगळे घोड्यांवरनं प्रवास करायचे, कारण की पाऊस इतका असतो ना इथे पावसाळ्यात. तर फायनल मित्रांनो आता टकमक टोकाकडे चाललो. जी बाजीन कादंबरी आम्ही अभ्यासली होती त्या कादंबरीचं प्रत्यक्ष जे स्थळ आहे, म्हणजे ज्या ठिकाणाने कादंबरीची उत्कंठा वाढवली होती ते ठिकाण म्हणजे रायगडावरील टकमक टोक. आणि या टकमक टोककडे जाण्यासाठी आम्ही निघालोय. आम्ही 4-5 जणच आहोत. बाकीचे सगळे मागे आहेत की पुढे काहीच माहीत नाही. सगळे इकडे तिकडे सैरा वगैरे झाले. तर आता टकमक टोकाकडे जाण्याचा रस्ता दाखवतो. आता तरी बऱ्यापैकी इकडे सेफ्टी रेलिंग्स गार्ड आहेत ते इथे लावलेले. काहीच नव्हतं. पूर्ण दोन्ही बाजूने ओपन होतं. त्यामुळे विचार करू शकता की हे आता उजेडाच्या वेळेस तरी काही वाटत नाही, पण रात्रीच्या अंधाराच्या वेळेस इथला नजारा काय असेल.
मित्रांनो आपला रायगडगड पूर्ण फिरून झालाय आणि आता उतरायला सुरुवात केली आम्ही गड उतरायला. आपली जी अर्धी नाही जवळजवळ 90% जी मंडळी आहे ती आपली रोपवेने येते आणि आम्ही 6 जण फक्त आहोत जे उतरत चाललोय. मला 4 वाजेपर्यंत खाली पोहोचायचं, आता 2:15 झालेत. काय तर आमच्या जोडीला पाण्याच्या बॉटल आणि आमचे फोन आहेत. बाकी आम्ही सगळं रिकामं आम्ही त्या रूमवरतीच ठेवून आलोय. आता आम्ही किती वाजता हलवायची आमची इच्छा नाही आमची. आणि आता आम्ही खाली किती वाजता पोहोचतोय ते दाखवतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. फायनली मित्रांनो आम्ही 3:34 खाली उतरलोय प्रॉपर. वेळ बघू शकता. म्हणजे जो आपण 4चा अंदाज लावलेला तो अर्धा तास लवकर आपण आलोय. इथे टाइम बघू शकता 3:35 झालेत. 1 मिनिट पुढे सरकला.